चला तर मंडळी, आज आपण 3 प्रकारच्या चपात्या बनवणार आहोत. ज्या मुलींना येत नाहीत आणि ज्या ताईंच्या पोळ्या फुगत नाहीत त्यांनी अशा पद्धतीने करून बघा. टम्मा अशा पोळ्या फुगतात आणि मऊ लुसलुशीत होतात. तर पहिली पोळी आहे तीन पदरी. तर छान एक पोळी लाटून घेतलेली आहे, त्यावरून तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं सुकं पीठ घालून 3 पदरी केलेलं आहे आणि दोन्ही बाजूनं थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचे आहे. चपाती करताना कधीही दोन्ही बाजूनी लाटली पाहिजे, तेव्हा मऊ लुसलुशीत होते. त्याचसोबत दुसरी आता गोल लाटून घेतलेली आहे, त्यामध्ये तेल लावलेलं आहे आणि छान सुक्कं पीठ घातलेलं आहे आणि जसं पुरणाचा उंडा भरतो ना त्या पद्धतीनं उंडा करायचा आहे. एकदम पॅक करायचा आहे. फुटली तर पोळी फुगत नाही, पण फुगली नाही तरी चालते, पण मऊ लुसलुशीत होतात. शिळी खाली तरी एकदम नरम पोळी असते. तर ही 3 पुरदाची पोळी आहे. 3 पुरदाची पोळी पण फुगलेली आहे, पण साईडनं फुटलेली आहे, त्यामुळं थोडंसं वरी आलेली नाही. चला तर आता हे दुसऱ्या नंबरची पोळी तर ती टाकलेली आहे तव्यावर आणि तिसऱ्या नंबरची पोळी लगेच तयार करत आहे. थोडंसं असं उंडा थापून घेतलेला आहे. एका उंड्यानं त्यामध्ये तेल लावलेलं आहे, वरून थोडंसं सुक्कं पीठ घातलेलं आहे. त्यानंतर छान पुरणाच्या उंड्यासारखं छान भरून घ्यायचं आहे. एकदम उंडा पॅक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पीठ लावून दोन्ही बाजूनी पोळी लाटून घ्यायची आहे. चपाती म्हणा पोळी म्हणा दोन्ही बाजूनी लाटायची आहे. कधीही चपाती दोन्ही बाजूनी लाटली पाहिजे. पुरणाची पोळी असो, आलू पराठा असो किंवा पोळी असो पुरणाची, तर दोन्ही बाजूनी लाटली पाहिजे. 2 नंबरची पोळी बघू शकता किती छान बॉलसारखी फुगलेली आहे. आता ही 3 नंबरची पोळी गॅसवर म्हणजे तव्यावर टाकलेली आहे आणि चौथी पोळी करायला घेतलेली आहे. चौथी पोळीला लांबट असा उंडा लाटून घ्यायचा आहे आणि मध्ये तेल लावून छान असं सुकं पीठ घालायचं आहे आणि आतमधून 2 भाग करायचे आहेत आणि एकाला एक जॉईंट करून पोळी लाटून घ्यायची आहे. तर तुम्हाला कोणती पोळी जास्त आवडली आणि कोणती पोळी जास्त तुम्हाला सोपी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. लाईक करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक करीत नाही. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत जा आणि आपल्याही चॅनलला सपोर्ट करा. अशा छान छान रेसिपी आणि ज्या मुलींना पोळ्या येत नाहीत त्यांनी यातली कोणत्याही प्रकारची एक पोळी करायला शिकल्यानं खूप चांगलं, कारण प्रत्येक 4ही प्रकारच्या पोळ्या मऊ लुसलुशीत होतात. पाहू शकता चपात्या तयार झालेल्या आहेत आणि एकदम मऊ लुसलुशीत. सकाळी शिळीसुद्धा खाऊ शकता तुम्ही अशा पद्धतीच्या चपात्या. चला तर भेटूया पुन्हा. आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.